जय हिंद मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या SPS इन्फो यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर रोज एक व्हिडिओ चालू घडामोडीविषयी घेत असतो. तुम्ही कुठलीही परीक्षा द्या, त्या परीक्षेसाठी हा व्हिडिओ आपला खूप फायद्याचा ठरेल. चला मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपला आजचा पहिला प्रश्न आहे, आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा अहवाल देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या ॲपचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे CVIGIL. याला तुम्ही CVIGIL असेही प्रोनाऊन्स करू शकता. तर यामधले काही पॉईंट पाहून घ्या. CVIGIL हे नागरिकांसाठी आदर्श आचारसंहिता आणि निवडणुकीदरम्यान होणाऱ्या खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी एक अभिनव मोबाईल ॲप्लिकेशन आहे. CVIGILचा अर्थ सतर्क नागरिक आहे आणि मुक्त निष्पक्ष निवडणुका आयोजित करण्यात नागरिक सक्रिय आणि जबाबदार भूमिकेवर भर देतात, ज्याचा उपयोग पोटनिवडणूक, विधानसभा, संसदीय निवडणुकांच्या अधिसूचनेच्या तारखेपासून उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी केला जाऊ शकतो. आयोगाने PWD साठी सोपे मतदान करणे आणि मतदान केंद्रावर सुविधांचा लाभ घेण्यासाठी सक्षम ॲप लॉन्च केले. तर हे दोन ॲप लॉन्च केले आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय निवडणूक आयोग. तर भारतीय निवडणूक आयोग कलम 324 नुसार तयार केले आहे 25 जानेवारी 1950ला. मतदार दिवस आहे 25 जानेवारी. मुख्यालय आहे नवी दिल्ली. मुख्य निवडणूक आयुक्त आहे राजीव कुमार, जे 25वे निवडणूक आयुक्त आहेत. 2 निवडणूक आयुक्त आहेत सुखवीर संधू व ज्ञानेश कुमार. प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुकुमार सेन. प्रथम महिला निवडणूक आयुक्त आहे VS रमादेवी. यानंतरचा आपला दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पियुष आनंद. यानंतरचा आपला तिसरा प्रश्न, बँक ऑफ महाराष्ट्राचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बँक ऑफ महाराष्ट्राचे MD आणि CEO म्हणून निधू सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मित्रांनो, समोर आपण ज्या महत्त्वाच्या बँका आहे त्यांचे CEO आणि MD पाहून घेऊया. तर HDFC बँकचे CEO आहेत शशिधर जगदीशन. कोटक महिंद्रा बँकचे CEO आहेत अशोक वासवानी. IDFC म्हणजेच फर्स्ट बँक लिमिटेडचे CEO आहेत V वैद्यनाथन. ICICI बँक संदीप बक्षी. ॲक्सिस बँक अमिताभ चौधरी. कॅनरा बँक MD आणि CEO आहेत K सत्यनारायण राजू. स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष आहेत दिनेश कुमार खारा. RBL बँकचे MD आणि CEO आहेत R सुब्रमण्य कुमार. बँक ऑफ बरोदाचे MD आणि CEO आहेत देवदत्त चंद. S बँक लिमिटेडचे CEO आहेत प्रशांत कुमार. यानंतरचा आपला चौथा प्रश्न, नुकतीच पहिली अणुऊर्जा शिखर परिषद कोठे पार पडली आहे? तर याचे उत्तर आहे ब्रुसेल्स, जे की बेल्जियममध्ये आहे. मित्रांनो, आपण आता समोर वेगवेगळ्या परिषदा पाहूया ज्या की 2023-24 मध्ये कुठे भरल्या. आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषद भरली आहे दिल्ली. 10वी व्हायब्रंट गुजरात समिट गांधीनगर. जागतिक प्राणी आरोग्य संघटनेची 33वी परिषद दिल्ली. 8वी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरली, ती म्हणजे दिल्लीमध्ये. ग्लोबल इंडिया AI 2023 दिल्ली. भारत G20 शिखर परिषद दिल्ली. 14वी जागतिक मसाला परिषद मुंबई. G20चे अध्यक्षपद भारत. जागतिक गुंतवणूकदार परिषद देहरादून. 23वी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद नवी दिल्ली.
पहिली अणुऊर्जा शिखर परिषद ब्रुसेल्स म्हणजे बेल्जियम. त्यानंतर आपला 5वा प्रश्न, कोणत्या राज्यातील 4 जिल्ह्यामध्ये AFSPA लागू करण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे आसाम. AFSPAचा लॉंग फॉर्म इथे पाहून घ्या मित्रांनो, आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स ॲक्ट. तर हा ॲक्ट कोणत्या 4 जिल्ह्यामध्ये लागू करण्यात आला आहे ते इथे पाहून घ्या. तिनसुकिया, दिब्रुगड, चरैदेव आणि शिवसागर. कारण काय होतं, 4 जिल्ह्यात एकच अतिरेकी संघटना सक्रिय आहे. यापूर्वी अरुणाचल प्रदेशातील 3 जिल्हे आणि नागालँडमधील 8 जिल्ह्यामध्ये AFSPAची मुदत 6 महिन्यासाठी वाढवण्यात आली आहे. AFSPA फक्त अशा भागात लागू केला जातो या ठिकाणी सुरक्षा दल कोणालाही वॉरंटशिवाय अटक करू शकतात. त्यानंतर अनेक बाबतीत बळाचाही वापर केला जाऊ शकतो. हा कायदा 11 सप्टेंबर 1958 रोजी ईशान्येकडील सुरक्षा दलाच्या सोयीसाठी मंजूर करण्यात आला. 1989 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये वाढलेल्या दहशतवादामुळे 1990 मध्ये येथेही AFSPA लागू करण्यात आला. कोणत्या भागात त्रास होणार नाही हेही केंद्र सरकार ठरवते. यानंतरचा आपला 6वा प्रश्न, पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर इथे 2 जणांना जागतिक असमानता संशोधन पुरस्कार मिळाला आहे. पहिले बीना अग्रवाल आणि जेम्स बॉयस. यानंतरचा आपला 7वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 150 सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? तर याचे उत्तर आहे सुनील छेत्री, जे की आंध्र प्रदेशमधले आहेत. यानंतर आपला 8वा प्रश्न, भारतीय कृषी संशोधन संस्थेने भारतातील संरक्षित बासमती वाणांचे नाव बदलून त्याची लागवड केल्याबद्दल रिकामी जागा विरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पाकिस्तान. यानंतरचा आपला 9वा प्रश्न, मार्च 2024 मध्ये लोकपालचे न्यायिक सदस्य म्हणून शपथ कोणी घेतली आहे? तर उत्तर आहे ऋतुराज अवस्थी. यानंतरचा आपला 10वा प्रश्न, दरवर्षी राजस्थान दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे 30 मार्च. यामधला पॉईंट पाहून घ्या. जगातील पहिले ओम आकाराचे मंदिर राजस्थानातील पाली जिल्हा या ठिकाणी बांधलेले आहे. मित्रांनो, समोर आपण पाहूया की मार्च महिन्यामध्ये कोणते कोणते दिवस आहेत. तर 1 मार्चला शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरिक संरक्षण दिन असतो. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन, नंतर जागतिक श्रवण दिन. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्चला असतं आंतरराष्ट्रीय महिला दिन. तसेच 10 मार्चला CISF स्थापना दिवस. 13 मार्च नो स्मोकिंग डे, दुसरा बुधवार. 14 मार्चला जागतिक किडनी दिवस, दुसरा गुरुवार. 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन. 18 मार्च आयुध निर्माण दिन आणि जागतिक झोपेचा दिवस. 20 मार्चला जागतिक चिमणी दिन आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्चला जागतिक वनीकरण दिन आणि जागतिक कविता दिन. 22 मार्चला जागतिक जल दिन. 23 मार्च जागतिक हवा दिन. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन. 27 मार्च जागतिक रंगभूमी दिन. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.